माझा अवतार, कारण की माझा डोळा एक बारीक झालेला आहे. माझा डोळा एक बारीक झालेला आहे कारण की मला आलेली आहे रांजणवाडी. मला सारखी येत असते रांजणवाडी. रांजणगावला जायला लागेल. मी असं म्हणते घरात. तर माझा डोळा हा खूप जास्त दुखतोय, पण इग्नोर करा. किती दिवस मी कॅमेरा पुढून असं लपणार पुढं. तर मी म्हटलं चला आज मी या पप्पांनी बदाम भिजवले होते का रात्री. मला वाटलं विसरलेच, आत्ता खाते, जाऊ दे. आम्ही रोज बदाम खातो, भिजवू नाही. तर मला खूप काय काय दाखवायचं होतं व्लॉगमध्ये. खूप दिवस झालं पण काही व्लॉगच नाही करता आला. वेळच नाही भेटत आहे मला. वेळ कसा काढू. असं खाण्यापेक्षा मला भिजवलेलं आवडतं. तर आज आहे सॅटर्डे. तर आमच्याकडे आहे आता पाणी आणि मी करते भाजी. कारण की मम्मी बिझी असते पाणी आल्या की. आणि हे तर तुम्ही बघितलंच असेल, आम्ही नवीन घेतलेलं. खूप युजफुल आहे हा हे. आणि तिथं मी शेवगा, हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळत ठेवलाय. आणि इथं मी कांदा आणि लसूण चिरते. आता मी ना वेगळी भाजी करणार आहे. मी आज काय म्हणतात ब्लॅक मसाला नाही का असतो, मी आता रेसिपी बघितली एक, तर ती ट्राय करणार आहे. मला खूप आवडतं असं वेगवेगळं ट्राय करायला. तर माझ्याकडे आता वेळ आहे, तर मग मी करते आता. मला माझाच डोळा बघून नाही वाटत आहे. असं व्हिडिओमध्ये एवढं नाही वाटत आहे, पण रिअलमध्ये खूप वाटतं. आणि मला ह्या डोळ्याने असं ब्लर दिसते, जास्त क्लिअर नाही दिसत आहे. तर चला मी तयारी करते, तुम्हाला दाखवते मी भाजी कशी करते आज. तर गाईस दुपारी मी भाजी केली होती सकाळी, तर मी दाखवायचीच विसरले आणि ती संपली पण. हा थांब, थोडीशी आहे वाटतं. एवढे शेंगा राहिल्यात फक्त. इतकी सुंदर झाली होती ना भाजी, चुम्मेश्वरी झाली होती, मस्त झाली होती. ग्रेव्हीवाली शेवगाची भाजी छान. आणि दुपारी मी ना किचन ओटा घासला होता, दाखवते मी तुम्हाला. अरे 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 अरे. तर मी असा ओटा घासला होता. आणि हे आमची मम्मीने आमच्या लिंब चिरून चिरून हे असं केलेलं आहे पहिलेवालं. म्हणजे आता नाही चिरत ती, पण ते पहिले डाग पडले की पडले, तर असे डाग पडले. आणि ओटा एवढा सुंदर दिसतोय, गॅस पण एवढा सुंदर वाटतोय. मी एवढा छान घासलाय ना, असं मला आता खराबच करू नाही वाटत आहे. तर आता मला ओटाच घाण नाही करू वाटत आहे. काहीतरी आता मला भाजी करायची आहे, पण असं ओटा छान वाटतंय. मस्त. कोणाचं काय कोणाचं काय. मम्मी इकडे या. तर आमचा फिल्टर बिघडला होता, पाणीच येत नव्हतं आमच्या फिल्टरमध्ये. तर नळाचं पाणी आम्हाला नाही आवडत, तर फिल्टरचं छान लागतं. मग आम्ही माठात असं फिल्टरचं भरतो. तर आता फिल्टरवाला नीट करून घ्यायला लागत आहे. तर आता ओकेमध्ये झालं आहे, फिल्टर भरला. तर मी एवढा सुंदर ओटा घासलाय ना किचन ओटा, तर मला घाणच करू नाही वाटत आहे ओटा. आता काय करायचं मग, आणि घाण झाल्याशिवाय नाही होत काही. मी घाण करते. गाईज माझी मम्मी आजारी होती थोडे दिवस, तर मी सुट्टी काढली होती तिच्यासाठी. खूप डेंजर टेन्शन मध्ये होतो आम्ही. पण आता ठीक आहे ती. आम्ही ठीक केली तिला थोडी थोडी. आता होती अजून ठीक. माझी संध्या राणी. कोण कोण त्यांच्या मम्मीला नावाने हाका मारत? मी मारते. तू तर घुगऱ्याच खाल्ल्यात माझ्या येऊन. हो, घुगऱ्या खाल्ल्यात मी. घुगऱ्या तुझ्या बारशाला मी होते, पण तुझं बारसं नाही झालं, आय थिंक सो. तर आमची संध्या भाजी काय करायची बोला. काहीतरी करायची भाजी आम्हाला, पण काय ते करायची नाही सुचत नाही. हा, बटाटा, टोमॅटो, कांदा मिक्स छोल्याची भाजी करायची. उद्या संध्याकाळी छोले भटुरे करूया आपण. छोले भटुरे तेलकट नको.
तर मी असं भिजत ठेवले, तुम्हाला दाखवते. तर मूग भिजत घातलाय, मटकी भिजत घातली. उद्या आम्ही मटकीची भाजी करणार आहे, तर आता मी ते भिजली आहे, तर मी आता काढून ठेवते ती. आणि मला ना असं कडधान्य भिजवता येतं खूप छान प्रकारे, मला तरी असं वाटतं. आणि छोलेची भाजी पण करणार आहे, संडेला होईल उद्या संध्याकाळी आय थिंक, आणि ही सकाळी. बघूया काय प्लॅन आहे उद्याचा, संध्या ठरवेल उद्या काय प्लॅन आहे. आफ्टर लॉंग टाइम मी करतेय व्लॉग. आणि तर मी पिस्ता खाते ना, तर मी हे आत्ता पडलं असतं, तर मी ह्याच्यात ते टरफलं असतात ना, तर ते मी गोळा करून ठेवते. मला काहीतरी करायचं त्याचा आर्ट करत असते मी, आर्ट. तर मी थांबा मटकी आता चाळणीमध्ये सकाळी आली मोड तर करू मटकी. हो येणार ऑफकोर्स. कोण भिजवले रे? अप्पाची. पप्पा आप्पाची मिसळ आणायची का उद्या? संडे आहे तर परवा काय. तर आता मी भिजत घातलेली आहे अशी मटकी, नाही भिजून ही आता जाळीमध्ये ठेवलेली आहे. तर आता उद्या बघा सकाळी सकाळी कशी मोड येतात. माझी भिजवण्याची ट्रिकच वेगळी, तुम्हाला दाखवते मी उद्या आता कशी येतात मोड. तर चला बटाट्याची भाजी करते मी. त्यासाठी आपल्याला, आणि आम्ही ना प्लॅस्टिक आता यूज नाही करत बाय द वे, तर आम्ही स्टीलचा आणलेला आहे चॉपर. स्टील काय काय लोक स्कूल म्हणतात, तसं स्टील म्हणते. स्कूल म्हणतात काय काय, स्कूलमध्ये जायचंय तर स्टील नाही स्टील. तर माझ्या पप्पांना बटाट्याची भाजी खाऊ वाटते. वातावरण खूप जास्त चेंज झाले. मला तर बघितलं ना रांजणवाडी, आता जरा डोळा चांगला दिसते माझा, नाही तर व्हिडिओमध्ये बघण्यासारखाच नव्हता. किती बटाटा? खाशील ना थोडं तरी. 2 बटाटा, 3 कांदे, 1 टमॅटो. तर असं आम्ही बघा इथं कसं ठेवले कडधान्य. आमच्याकडे भरपूर कडधान्य आहे. असं केलं तरी डोळा दुखला माझा. माझा डोळा खूप दुखतोय, पलक झपकते ही डोळा दुखता आहे मेरा. तरी पण मी करतेय. मी माझं आता ऑफिसचं काम संपवलं, आता नाही 5 वाजता. तर त्याच्यानंतर मी आराम करायचं सोडून मी मोबाईल बघत बसले, कारण की मी एडिट करत होते. मला एडिटला टाईम नाही भेटत, मग मी संध्याकाळी एडिट करते आता सध्या. तर आता उद्या संडे आहे, तर बघू काय प्लॅन आहे. मला स्वतःसाठी टाईमच नाही आहे माझ्या. ओके, चिरून झालेला आहे ऑल. तर मला ह्या कढईत खूप आवडतं करायला, त्यामुळं मी ह्या कढईत करणार आहे. असं मस्त फील येतं शेपचं. बटाटा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढीच आहे फक्त. आणि इकडे आहे लसूण खोबरं मस्ट. गाईस दिसताना अशी एकदम मस्त टेम्पटिंग वाटते हे भाजी, एकदम छान. पण मला पाणी घातलेलं अजिबात आवडत नाही, अशीच आवडते. त्यामुळे मी आधी असेच तुम्हाला दाखवली, अशी मस्तपैकी छान वाटली का नाही, मस्त. तर संध्याकाळची मला जास्त भूक नाही लागत, पण आज मला माहित नाही मला का भूक लागली आहे. संध्याकाळी मी जेवले तर जेवते, पण आज खूपच भूक लागली जोराची. हे जो क्षण असतो ना, जेव्हा स्वयंपाक करायचा असतो आणि भूक लागलेली असते, तो खूप कठीण असतो. तेव्हाच भूक मरून जाते. तरी मी आता ॲपल खाल्ले, त्यामुळं काही नाही वाटत मला. त्याच्या आधीच ॲपल दिसायच्या आधीच भूक गेली होती माझी. इट्स ओके. संध्याकाळची कशी काय लागली काय माहिती भूक. स्ट्रेसमुळे लागली. आता पाणी टाकावं लागणार आहे मला, कारण की पण आमच्या भाताबरोबर पण खायची आहे भाजी.
मम्मी पप्पांना. बात झाली एवढीच दाखवते. एवढं तर पाणी बासच झालं ते. तर चला मी आता साफसफाई करते. एकदम अस्तव्यस्त झालेलं आहे किचन परत एकदा. एवढं पण नाही आहे पण कोथिंबीर पाहिजे यार. म्हणजे मला भरभरून कोथिंबीर टाकते मी कधी पण आता हे नाही आहे. थोडीशीच होती गार्निशिंग पुरती. मला आहे ना असे माझे व्लॉग आहे ना जास्त छान एडिट करायचे आहेत. पण मला टाईम नसल्यामुळे मी काय बोलले ते एडिट करते फक्त. दॅट्स इट. सेव. बघूया आता जर थोडासा ट्राय करू आपण चांगले व्लॉग बनवायचा. व्लॉग तर मी चांगले बनवतेच पण एडिट चांगलं करते. स्वच्छ सुंदर किचन. आता इथलं मी भाग चिरलेला सगळं धुवून काढलेला आहे आणि गुड जॉब. आणि इथं पण स्वच्छ वाटते ना कारण की मी हे नाही केलं जास्त पसारा नाही केला. तुम्हाला आवाज ऐकायचा आहे का? तर चला आता मी एडिट करते. माझं सगळं मूडवर डिपेंड आहे. मूड असेल तर एडिट, मूड नसेल तर एडिट पण नाही. सकाळीच खाते पण मी 2 रोज 2. पण मी आत्ता खाणार. मला खूप आवडतं. पहिले चोकून घ्या मग आतलं खा. अरे मला वाटलं ओ माय गॉड किती तो कडक आहे. मला फारच गरम व्हायला लागले. एवढे सारे झाले सगळे. करणार आहे मी काहीतरी करणार आहे. तुम्हाला दाखवेल नक्कीच बघायला भेटेल ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी. मीच गॅरंटी राहिली. आणि मला राहायला दाखवायचंय. वेट हे बघा काय. तर गाईज आमच्याकडं भरपूर साऱ्या कैऱ्या होत्या. तर त्याच्या कैऱ्याचा तोतापुरी कैऱ्या होत्या. त्याच्या कैऱ्याचा मी गुळ आंबा बनवलेला आहे. मी स्वतः आकांक्षा टोले फर्स्ट टाइम गुळ आंबा केलेला आहे. सरिता किचनचा बघून. काय नाही 2च पदार्थ लागतात कैरी आणि गुळ. आणि इलायची टाकायची राहिली मला सापडलीच नाही त्या दिवशी. पण तुम्ही टाका. मस्त झालं एकदम. आणि कसा दिसतो बघायचा का? मी डिशमध्ये काढून ठेवलं फ्रीजमध्ये. तर तो मला छोट्या आता बर्नीत भरून ठेवायचं आहे का. तर मी जेवताना रोज खाणार. मस्त असा गोड आंबट जास्त आहे बाय द वे. म्हणजे छान आहे बॅलन्स. तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की ट्राय करा. कैरी आहे अजून पण. कम बेटा. भाजी जरा टेस्ट करून बघा. व्लॉग मध्ये बघितलं. उसको समजा व्लॉग चालू आहे. नाही यू वॉन्ट वॉटर. बस ओके मध्येच का? पाणी पाहिजे का? नाही बस. कसं असतं तुम्हाला पाणी लागत नाही मला पाणी लागतं. पण तुमच्याप्रमाणे मी तसं नाही. मला भात नाही खायचा. तुम्हाला भात खायचा आहे त्याच्याबरोबर. बघा परत मला काहीतरी म्हणताल तुम्ही. कॅमेरा ऑफ झाल्यावर कॅमेरा बंद झाल्यावर मला काही म्हणू नका. तेवढं झाल्यावर नाही एक नंबर
जिथे चूक तिथे चूक. तुम्ही चुकी पण आता आजचा शेवगा झाला ना तर एकदम गाळ झाला. म्हणजे शेवगा खाण्याची मजा म्हणजे असते. मी पातेल्यात शिजवून घेतला होता बाय द वे, तर तो जास्त शिजला वाटतं. तर पण टेस्ट महत्वाची, किती टेस्ट सुंदर झाला होता. आहे, टेस्ट आहे, पण त्या शेंगाच्या पार हे झालं पार काय झाला पार. पण मला तर आलं बाबा असं चोखता. तू चांगला नाही घेतला असं. तुम्ही राहिलेला घेतला ना त्याच्यामुळे तुम्हाला गाळ भेटला. तर चला गुळांबा खाऊशी वाटतं मला सारखं सारखं फ्रीजमध्ये जाऊन. तर असं कोण आहे की फ्रीजमधली एखादी गोष्ट खाल्ली ना तर ती परत जाऊन खातो आपण डबल वेळा, आणि परत जातो बाहेर, परत येऊन खातो. तशी मी आहे. डॅडी तुम्हाला तर रोजच मागणी असते, शनी मागणी असते. मी त्या दिवशी गुळांबा खायला कसं झाला? एक नंबर. कपा पडला तो पडला नाही, पडला म्हणजे दाखवला मी. ही जे काय करते ना ते चांगलंच करते. मला तो खूपच जास्त आवडला आणि मी फर्स्ट टाइम आहे ना केलाय गुळांबा. आणि या पंढरपूरच्या काय राहत हा दीदीने आणला होता आमच्या, त्याच्यामुळे सारखं खाऊ नाही मुडतो तू. म्हणजे मुरस सगळ्यांना खायचं नाही का? म्हणजेच मोरंबा. गुळांबा केलाय पण मी. 2,000 years later. आज आहे फादर्स डे निमित्त आमच्याकडे मिसळ, मस्त मस्त, आणि ती बनवलेली आहे मम्मीने. हॅपी फादर्स डे डॅडू. हॅपी फादर्स डे. थँक्यू, धन्यवाद. आज तर- पोरीने माझ्या मिसळ केली मला खास. मी नाही केली, मम्मीने केली. मी ठरवलं होतं मिसळ करायची. पप्पा आणतील, पण आम्ही बाहेरचं आम्ही आम्ही बंद मटकी केलं. भिजवली होती ना त्याच्यामुळे मग मिसळ, आणि मला खूप दिवस झाला खायची होती मिसळ, तर आज केली. आणि आता वाजलेत 1 आणि मी सकाळपासून मिसळ खाल्ली नाही. हे तर सकाळीच गेले होते खाऊन 9 वाजता ना, हा. 9 साडेनऊला खाल्ली होती त्यांनी. मी आत्ता खाती, माझी जस्ट आंघोळ झाली आत्ता. आम्ही सगळे साफसफाई. तू का खाल्ली नाही? संडेचं मला नाश्ता लवकर नाही करू वाटत, कारण की मी उशिरा उठते ना. तसं किती मला वाजता उठली सांग? 9ला. नवलं नाही. हा. मग 9लाच उठले. तर संडेला आहे ना मला नाश्ता लेट करू वाटतं. माझा ब्रंचच होतो तो. आणि म्हणजे नॉर्मल डेला मला 9 वाजताच भूक लागते पार, कारण की मी लवकर उठते 6 वाजता. तर मी आज लेट उठले संडेला. आणि माझी आज आहे ना आंघोळ लवकर झाली, 1 वाजले तरी, कारण की माझी 2 वाजता होती तशी आंघोळ वगैरे गेलं तर. आणि आज लवकर झाली, जरा आमचं काम लवकर उरकलं. रेडिओ चालू आहे जरा. आणि इकडे आहे मम्मी, झोपली आहे मम्मी मोबाईल बघत. मस्त झाली मिसळ, संध्याने केलेली आज मिसळ खूप दिवसांनी. आता मी खाते. मस्त माझं ताट सजवलंय मी, मस्त वाटतं ना ताट सजवलेलं. चमचा नाही का रे? संडे मिसळ वार. तर गाईज आज संडे असा चुटकीमध्ये गेला, चुटकीमध्ये, कारण की संडे फास्टच जातो. तर मी बनवत आहे पोळ्या. तर मम्मीला म्हणलं मी चल मला टाईम आहे आत्ता, मी पोळ्या बनवते मस्तपैकी. आणि मिसळचा तर मेनू झाला सकाळी, तर मग आता संध्याकाळी पोळी भाजी भात. आणि आज आम्ही कांद्याची भाजी करणार आहे, कारण की खूप दिवस झाला आम्हाला कांद्याची भाजी खाऊ वाटत होती. मम्मीला मला कांद्याची भाजी खूप जास्त आवडते, तर मी फास्ट बोलत असेल. तर मला आज फक्त माझं एक महत्त्वाचं काम म्हणजे झोप झाली, कारण की मला रांजणवाडी आले तर ते जरा बरं करण्यासाठी झोप घ्यावी लागते. आणि एक व्हिडिओ एडिट झाला आणि तो पोस्ट पण झाला आणि त्याचं थंबनेल झालं, म्हणजे तो एक व्हिडिओ पोस्ट झाला. तर असं फक्त झालेलं आहे 2 गोष्टी. आणि मम्मीची मदत झाली, मम्मीचं महत्त्वाचं काम झालं. मम्मीला मी साफसफाई करू लागले आज, फक्त एवढंच झालं. आणि मिसळ खाली, तसं झालं माझा दिवस. सगळ्यात झाला, इथं सगळ्यात आला.
चला पोळ्या करून घेते. आणि हा मला आहे ना बाकीचे व्हिडिओ 3-4 व्हिडिओ आहेत एडिट केलेले, ते सगळे डिलीट करायचे. ते फक्त टाईम पाहिजे. आता वाजत 8, टाईमच पुरत नाही यार. लगेच आता 11 वाजतील आणि लगेच झोपायचं, लगेच उद्या सकाळी बॅक टू रुटीन, हेक्टिक शेड्यूल. बरं मी बाहेर नाही जात जॉबला, घरातूनच आहे. नाहीतर मला पण ते परवडतं तसं. तर चला पोळ्या लाटते आणि बघूया आता पुढं. मला माहीत नाही मी काय करते आता कंटिन्यू पुढं. संडे तर गेला, आता सोमवारी, उद्या तर काहीच नाही आहे. तर बघू गो विथ फ्लो. आणि माझ्या पोळ्या गोल गोल फिरतात लाटताना. बाय. मेमरी फुल नाही करायची मला अजून. हाय म्हणून काय फुल करून लावून देऊ का मोबाईल इथंच. हां बाय द वे मी मँगोचा मिल्कशेक बनवला आहे काइंड ऑफ. कारण की रस आम्ही पाण्यातला करतो, दुधातला नाही आवडत आम्हाला. तर मी दुधातला मिल्कशेक केलेला आहे. दुधातलाच असतो मिल्कशेक, तर त्याला मिल्कशेकच म्हणणार. मग आता मी रस नाही म्हणू शकत. तर संध्याकाळी मस्तपैकी गार करायला ठेवला आहे. संध्याकाळी मस्त जेवण झालं की पिणार, नाही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून मस्त मस्त मस्त. आणि मला छोट्या छोट्याच पोळ्या आवडतात. हातावर येतील तेवढ्या, म्हणजे एवढ्या. चला बाय बाय. तर गाईज तुम्हाला हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आज नेमकं मी गुरुवारीच लॉग करते, कारण की आज काय लाईट नाही आहे दिवसभर, त्यामुळं एडिट करते मी आत्ता लॉग. आणि आता बरं पण नाही वाटत, त्यामुळं मग आता आराम करते. तर हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.